चांदूर बाजार तालुक्यातील पावसाच्या पाण्याने कहर केला असून लाखो शेतकरी यांचे नुकसान झाले आहे। त्यातच मंगळवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास चांदूर बाजार तालुक्यातील फुगाव सौदापूर येथील वैराडे परिवार गार झोपेत असताना पावसाच्या पाण्यामुळे भिंत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे। ही माहिती विदर्भ न्यूज प्रतिनिधीला माहित होताच तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी तहसीलदार धीरज तुल आणि पोलीस स्टेशन येथील ठाणेदार सुनील किनगे यांना फोन करून त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ही माहिती अचलपूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना माहित होताच त्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन मृतकांच्या परिवारास 50,000 रुपये देऊन एक मदतीचा हात समोर केला आहे आणि पुढे आपल्याला कोणताही खर्च लागेल तो मी पूर्ण करणार असे आश्वासन त्यांनी वैराडे परिवार यांना दिले आहे। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज। मी आता फुगावला आलो आहे। दरड कोसळल्यामुळे मायलेकीचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि आता आपण ती दराडाचंही चांगलं व्यवस्थित काम करता येईल, पण जीवहानी ज्या कुटुंबाचे झालं त्यांना आपण प्रत्येकी 4 लाख वेगळे, आमच्याकडून सुद्धा 50,000 दिल्या गेले। घर बांधकामावरून सगळीच मदत त्यांना आपण दिल्या जाईल आणि पूर्ण मतदारसंघाचा सर्वे असे जितके शिकस्त घरं आहे येत्या 15 दिवसात पूर्ण सर्वे करून त्याचा प्रस्ताव शासनाला आपण पाठवू। सीएम फंडातून एक वेगळा निधी सुद्धा आपण देणार आहोत। चांदूर बाजार।